या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी येथे झालेल्या महायुतीच्या भव्य प्रचार सभेने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून या सभेनंतर कार्यकर्ते आपापल्या प्रभागात जोमाने प्रचार कार्यात सहभागी झाले आहेत. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या प्रभावी भाषणाने कार्यकर्ते भारावून गेले. यावेळी भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्यांच्या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या भाषणांमधून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं. खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीचे 75हून अधिक उमेदवार विजयी होतील अशी घोषणा करताच सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी राजेश पांडे, प्रदेश सचिव महेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे आदिल फराज यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील उपनगरांसह विविध प्रभागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती या सभेला लाभली. आगामी 15 जानेवारीपर्यंतचा अधिकाधिक काळ प्रचारासाठी पक्षासाठी देऊन शहराच्या विकासासाठी चिंतन व काम करण्याचे आवाहन नेते मंडळींनी केलं. या पहिल्या जाहीर सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाने आणि आत्मविश्वासाने प्रचाराला सुरुवात झाली असून ही सभा महायुतीसाठी मोठी जमेची बाजू ठरली आहे.